शेत विकून आलेल्या पैशातून माझ्या वडिलांचा हिस्सा द्या असे म्हणत नातवाने आजोबाला शिवीगाळ करून कमरेच्या बेल्टने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील केंद्रल बुद्रुक येथे 22 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. रावसाहेब मगाजी मांगुडे वय 80 वर्षे, राहणार उंबरे तालुका राहुरी, हल्ली राहणार केंद्रल बुद्रुक तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रावसाहेब मांगुडे हे घरी असताना त्यांचा नातू रामेश्वर मांगुडे हा चारचाकी गाडीत दारू पिऊन आला आणि शिवीगाळ करून म्हणाला की मला तुम्ही पैसे द्या असे म्हणून त्याने रावसाहेब मांगुडे यांना दगड मारून जखमी केले. त्यावेळी रावसाहेब मांगुडे यांच्या सून लताबाई मांगुडे ह्या तेथे आल्या. त्यांनी रावसाहेब यांना सोडवले व म्हणाल्या की आपल्या घरगुती चर्चा करायची आहे, तुम्ही आमच्या घरी चला. तेव्हा रावसाहेब मांगुडे त्यांच्या घरी गेले. तेथे नातू रामेश्वर मांगुडे याने आजोबा रावसाहेब मांगुडे यांची गचांडी धरून मला म्हणाला की तुम्ही उंबरे गावातील जागा विकलेली आहे, त्या आलेल्या पैशातल्या माझ्या वडिलांचा हिस्सा मला द्या. तेव्हा रावसाहेब मांगुडे त्याला म्हणाले की मला माझ्या आजारपणासाठी त्या पैशांची आवश्यकता आहे, मी कोणालाही 1 रुपयाही देणार नाही असे म्हणाल्याचा राग आल्याने नातू रामेश्वर मांगुडे याने रावसाहेब मांगुडे यांना शिवीगाळ करून कमरेच्या बेल्टने मारहाण केली. तसेच मला पैसे दिले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली. रावसाहेब मगाजी मांगुडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी रामेश्वर अर्जुन मांगुडे राहणार उंबरे तालुका राहुरी, हल्ली राहणार केंद्रल बुद्रुक तालुका राहुरी यांच्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.